नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी एक नाजूक अशी कमेंट केलेली आहे की त्यावर तुम्ही भाष्य करा, आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा, असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं असल्यामुळं आणि काही पालकांचंही म्हणणं असल्यामुळं मी ठरवलं की ठीक आहे, या अनुषंगानं आपण काही त्यांच्याशी संवाद साधू शकतो का. तर ते किंवा तो जो विषय आहे तो आहे फीच्या संदर्भामध्ये. कारण कालपासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळं विद्यार्थी ज्यावेळी प्रवेश घेण्यासाठी गेला त्यावेळेस त्याला जे काही वाटलं की अरे इथं तर एवढी फी सांगितली आणि इथं तर एवढी आकारली जाते, आणि मग विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये या पद्धतीनं कमेंट केली की हा आमचा जो काही समज आहे किंवा गैरसमज आहे किंवा असं होतंय, या अनुषंगानं आपण काय आम्हाला मार्गदर्शन करू शकता का. असं ज्यावेळी वाचलं त्यावेळेस मी विचार केला की ठीक आहे, यावर आपण एखादा व्हिडिओ छोटेखानी काढायला काही हरकत नाही. यासाठी मी सर्वप्रथम जे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाअंतर्गत जे काही 11वी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे, ती जी काही प्रक्रिया असणारी आहे त्याच्या अनुषंगानं एक माहिती पुस्तिका, ज्याला इन्फॉर्मेशन बुकलेट आपण म्हणतो, ती मी वाचली. त्यामध्ये पान 32 वर शालेय शुल्क म्हणून असा उल्लेख आहे. ते वाचत गेल्यानंतर लक्षामध्ये आलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करतोय. तुम्ही ते वाचू शकता. पहिली गोष्ट अशी आहे की जी काही उच्च माध्यमिक विद्यालये असणारी आहेत, जी अनुदानित आहेत, म्हणजे ज्यांना 100% अनुदान मिळतंय, त्यांना शासनाचे सगळे नियम बंधनकारक आहेत. त्यामुळं ग्रँटेबल जर उच्च माध्यमिक विद्यालय असेल, ॲडेड जर असेल, तर तिथं फी स्ट्रक्चरचा विचार जर केला तर निश्चित फी कमी असणारी आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. दुसरा प्रकार असा आहे की विना अनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित अशी काही उच्च माध्यमिक विद्यालय आहेत. मग अशांच्या बाबतीमध्ये फी स्ट्रक्चर हे कसं असणार आहे. कारण विना अनुदानित म्हटलंय म्हणजे यांना शासनाचं कोणतंही अनुदान किंवा निधी त्या तुकड्या किंवा ते उच्च माध्यमिक विद्यालय चालवण्यासाठी मिळत नाही आहे. म्हणून तिथं फी स्ट्रक्चर हे शासनाच्या नियमानुसार असणार आहे का, तर बिलकुल असणार नाही. किंवा स्वयंअर्थसहाय्यित म्हणजे सेल्फ फायनान्स, ज्याला आपण स्ट्रीम कोडमध्ये कॅपिटल F इंडिकेट करतो, दर्शवतो, अशी जी सेल्फ फायनान्स उच्च माध्यमिक विद्यालय असणारे आहेत तिथं तर बिलकुल शासनाचा म्हणजे कसलाही निधी शासनाकडून दोन्ही कॅटेगरीला मिळत नाही आहे. आणि मग शाळा व्यवस्थापन असेल आणि विद्यार्थी असणार आहेत, यांच्याकडून फी जादा आकारून किंवा संस्थेकडून पैसे घेऊन, विद्यार्थ्यांच्याकडून पैसे घेऊन असे उच्च माध्यमिक विद्यालय ही चालवली जातात. मग विद्यार्थ्यांच्या समोर प्रश्न पडला असेल, पालकांच्या समोर प्रश्न पडला असेल की अशा उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जिथं F इंडिकेट केलंय किंवा N इंडिकेट केलंय, म्हणजे नॉन ग्रँट आहे, सेल्फ फायनान्स आहे, या ठिकाणी जर मला प्रवेश घ्यायचा असेल तर निश्चित मला जादा पैसे भरावे लागणारे आहेत. मग किती, त्यांना वाटतील तेवढे का, तर नाही. यासाठी शासनानं काही बंधनं घातलेली आहेत. तर यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की अशा ज्या काही विना अनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये संबंधित शाळा व्यवस्थापनामार्फत आणि महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम 2011 नुसार फी निश्चित केली जाते, हे आपण लक्षात घ्या. हे पान 32 वर माहिती पुस्तिकेमध्ये तुम्ही वाचू शकता. म्हणजे त्यांच्यावर कंट्रोल आहे, नियंत्रण आहे. हे नियंत्रण आपण माहिती करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे अवास्तव नाही, त्यांना वाटतंय म्हणून ते फी आकारतायत, तर असं कधीही होणार नाही. अमाऊंट जादा असणार आहे का, तर असणार आहे. कारण ते चालवण्यासाठी ते जे काही वर्षभराचं नियोजन असणार आहे, शिक्षकांचा पगार असेल, बाकी ज्या गोष्टी प्रयोगशाळा म्हणा अन्य बाबी असणाऱ्या आहेत,
त्या अनुषंगानं ती फी आकारली जाते. म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ होतो की एकाच ग्रँटेबल उच्च माध्यमिक विद्यालय आहे तर तिथं एखादी तुकडी ग्रँटेबल 100% असू शकते किंवा काही पार्शली ॲडेड असू शकणारे आहे. म्हणजे 20% अनुदान, 40% अनुदान, 60% अनुदान, 80% अनुदान अशा काही तुकड्या असणाऱ्या आहेत. तिथं पी इंडिकेट केलं जातं. किंवा काही नॉन ग्रँट आहेत किंवा काही सेल्फ फायनान्सच्या स्वतंत्रपणे असणाऱ्या आहेत. ह्या प्रत्येकांचं फी स्ट्रक्चर हे निश्चित वेगळं असणारं आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आपणाला जर या फी स्ट्रक्चर विषयी जाणून घ्यायचं असेल तर वेब पोर्टलवर तुम्हाला ज्या संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आपण प्रवेश घेऊ इच्छित आहात त्याची वेबसाईट असणार आहे, ती ओपन करून तुम्ही बघू शकता. पण तिथं पाहिल्यानंतर तिथलं फी स्ट्रक्चर हे निश्चितच पाहिलं तर ते तुम्हाला समाधानकारक वाटणारं आहे. पण प्रवेश घेताना मात्र विचार करणारं आहे. आता आणखीन एक कारण आहे की व्यवसाय कोर्सेस आपण बायफोकल किंवा काही टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत किंवा IT सारखा काय विषय आहे, म्हणजे कॉम्प्युटर सायन्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे किंवा टेक्निकल काही सब्जेक्ट्स असणारे आहेत, अशांच्या बाबतीमध्ये मात्र आपण लक्षात ठेवायचं की या विषयाची आपण मागणी ऑनलाईन पद्धतीनं करत नाही. यांची ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया तुम्ही त्या उच्च माध्यमिक विद्यालय अलॉट झाल्यानंतर ज्यावेळी प्रवेश घ्यायला जाता त्यावेळेस तिथं तुम्हाला विषय मागावा लागतो. तिथं तुम्ही हा विषय मागत असाल तर मग मात्र या विषयांना अनुदान नाही आणि त्यामुळं तिथं त्या विषयाच्या बाबतीमध्ये फी विद्यार्थ्यांच्याकडून घेतली जाते. त्याच्यावरही नियंत्रण आहे, किती घ्यायची हे शासनाचा जो ज्याला आपण म्हणूया शुल्क विनियम अधिनियम 2011 जो असणार आहे त्यानुसार ते स्ट्रक्चर फी स्ट्रक्चर ठरवलं जातं. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे इथं ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपण विचारात घेऊ त्यावेळेस तुमच्या लक्षामध्ये येईल की नाही, म्हणजे जो काही आपला पहिला गैरसमज होता किंवा कुठंतरी असं मुलांनी आकडे पण टाकलेत की इतकी फी आमच्याकडून मागतायत, प्रवेश घ्यायचा की नाही, कारण महागाईचा कळस लिहिलं आहे त्यांनी, महागाईचा कळस इतका गाठलेला महागाईनं आणि आम्ही मग कसं शिकायचं वगैरे हा भाग वेगळा आहे. परंतु फी स्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. निश्चितच यातून आपला जो काही गैरसमज झालेला असणार आहे तो थोडाफार दूर होण्यास मदत होऊ शकते. अर्थात काही ठिकाणी जर तुम्हाला अवास्तव फी आकारली जात आहे असं वाटत असेल तर तुम्ही तिथल्या व्यवस्थापनाशी थेट बोलू शकता. प्रवेश घेण्यापूर्वी माहिती काढून, मी सांगितले तुम्हाला, माहिती काढून तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता आणि त्यांना ह्या गोष्टी निदर्शनास आणून देऊ शकता. हे वैयक्तिक लेवलचं ते काम असणारं आहे. परंतु जे काही आपण कमेंट केलेले आहे त्या अनुषंगानं मला वाटलं की आपल्याशी संवाद साधावा आणि आपल्या मनामध्ये जी काही शंका आहे ती थोडीफार दूर होण्यास याच मदत होईल असं मला वाटतं. धन्यवाद.